मॅडम हवाई टकाटा चिजरो हयाशी सकारा रेज, आपल्या वासंतीताई, माझे आणि आपल्या सर्वांचे गुरु रेखाताई, आपले माता पिता, आपले आध्यात्मिक गुरु, आपली वास्तू आणि इथे जमलेले सर्व रेकी मास्टर साधक यांना सर्वांना वंदन करून आजच्या आपण रेकी साधनेसाठी आपण नम्रतेने आणि सर्वानुमते आपण साक्षीने आजचं रेकी ध्यान आपण घेणार आहोत. त्यासाठी तयार व्हायचं आहे. पूर्णतः दोन्ही हातांवरती लक्ष केंद्रित करा. हे दिव्य रेखी शक्ती माझ्या सहस्रार चक्रामधून आतमध्ये येत दोन्ही हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्ती माझ्या सहस्रार चक्रामधून आतमध्ये येत संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत दोन्ही हातांमधून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. मनातल्या मनात आपली ज्या काही लेवल्स झालेल्या असतील, रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 ते रेकी मास्टर पर्यंत जे काही आपल्याला याची चिन्ह मिळालेले असतील त्याप्रमाणे तुम्ही मनातल्या मनात म्हणा. चोकुरे चोकुरे चोकुरे, हंसन जशोने हंसन जशोने हंसन जशोने. आपल्याला एक वेळेस काढायचं आहे आणि 3 वेळेस मनातल्या मनात म्हणायचं आहे. बाकी नियम आपल्याला सगळे माहित आहे. सेहेकी सेहेकी सेहेकी. लेवल 2 आणि पुढे झालेला असेल रेकी मास्टर पर्यंत तर त्यांनी डायकोम्यू डायकोम्यू डायकोम्यू, झोनार झोनार झोनार. किंवा आपल्याला आपल्या रेखाताईने जी काही साधनेद्वारे दिलेली असतील ती चिन्ह आपली काढा. कॉल करा रेखी शक्तीला पूर्णतः आपल्या संपूर्ण शरीरामधून प्रवाहित होत आहे. शांत बसायचंय, डोळे सावकाश मिटून घ्या. आज मी फक्त तुम्हाला बाकी मेडिटेशन सांगणार नाही, फक्त टेक्निक सांगणार आहे. बाकी रोजची प्रॅक्टिस तुम्ही करतच आहात. पूर्णतः लक्ष द्या आपल्या संपूर्ण शरीरावरती, हातांवरती. पहा दोन्ही हातांमध्ये जी काही आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहेत, संवेदना जाणवत आहेत, त्याकडे लक्ष द्या. हळूहळू संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे, स्थिर होत आहे. याकडे लक्ष द्या. आपल्या विचारांना एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आपल्या स्वतःवरती. आधी सुरुवातीला आपल्या संपूर्ण शरीराचे धन्यवाद द्या. ज्या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला त्या चेतनेचं दर्शन होत आहे, त्या चेतनेचा आपल्याला अनुभव होणार आहे. जी चेतना, जी ऊर्जा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्या चेतनेमध्ये इतकी शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे अशक्य असं काहीच नाहीये. जे काही पाहिजे आहे, जे काही आपल्याला अपेक्षित आहे, त्या सर्व गोष्टी या चेतनेच्या शक्तीमध्ये ऑलरेडी आहेत. आपण त्याला कसे मागतो, आपण त्याला कसे विनवतो, आपण कसे त्याला आपल्याकडे ऍक्सेप्ट करतो, यावरती आपला अनुभव अवलंबून आहे. म्हणून संपूर्ण लक्ष द्या आपल्या संपूर्ण शरीरावरती, मनावरती आणि विचारांवरती. आणि पहा आपल्या डोक्यापासून हळूहळू
या चेतनेचा, या ऊर्जेचा प्रभाव आपल्या संपूर्ण शरीराकडे, डोक्यापासून खाली खाली अगदी हातांच्या पायांच्या बोटापर्यंत आपल्याला जाणवायला लागलेला आहे. आपलं शरीर स्थिर आणि शांत व्हायला लागलेलं आहे. मनाची अवस्था ही शांत झालेली आहे. निर्विचारी, निर्विकारी मनाची अवस्था आपल्याला कळायला लागलेली आहे. आता हळूहळू संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करा. आपल्या श्वासावरती केंद्रित करा आणि पहा की आपली डावी नासिकेने जास्त श्वास येतो जातो आहे का उजव्या नाकपुडीने श्वास जास्त येत आहे जात आहे, किंवा दोन्ही नासिकेने समान रूपाने श्वास येतो आहे जातो आहे, याकडे लक्ष ठेवा. आपली मनाची स्थिती काय आहे, आपली शरीराची स्थिती काय आहे, याच्यावरती आपली डावी नासिका किंवा उजवी नासिका चालत असते. आणि ज्यावेळेस दोन्ही नासिका शांतपणे चालतात त्यावेळेस मध्ये मध्ये आपली सुषुम्ना नाडी चालत असते. त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हाच आपला आजच्या ध्यानाचा मूळ पाया आहे. हे जर समजलं तर पुढचं सगळं काही गोष्टी समजतील. म्हणून थोडा वेळ घ्या, पण आपल्या श्वासाची जाणीव करून घ्या की आपली डावी नासिका जास्त चालू आहे का उजवी नासिका चालू आहे. डावी नासिका आपली इडा नाडी त्याला म्हटलेलं आहे. त्याचं स्वरूप स्त्री स्वरूप आहे. त्याला चंद्र नाडी असं म्हटलेलं आहे. ती आपल्या पॅरासिम्पॅथिक नर्व्हस सिस्टीमला ऍक्टिव्हेट करत असते. उजवी नासिका ही आपली पुरुष नाडी आहे. तिला पिंगला नाडी असं म्हणतात आणि त्याचबरोबर तिला सूर्य नाडी असं म्हणतात. ती आपली सिम्पॅथिक नर्व्हस सिस्टीमला ऍक्टिव्हेट करत असते. आणि या दोन्ही मिळून ज्यावेळेस एकत्र काम करतात त्यावेळेस आपली ॲटो नर्व्हस सिस्टीम काम करत असते, ज्याला आपण सुषुम्ना नाडी असं म्हणतो. पूर्णतः लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित केल्यानंतर आता आपल्याला कळायला लागलं की आपल्या डाव्या नासिकेनं किंवा उजव्या नासिकेनं किंवा दोन्ही नासिकेने आपला श्वास चालू आहे. आता हळूहळू हा श्वास आपल्याला दोन्ही भुवयांच्या मध्ये घेऊन जायचा आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे, जिथे आपला आज्ञाचक्र आहे. आणि पहा, जणू काही आपण श्वास डाव्या किंवा उजव्या नासिकेनं न घेता आपण आज्ञाचक्रामधून श्वास घेत आहोत अशी आपल्याला जाणीव व्हायला लागलेली आहे. आपली डावी जी भुवई आहे किंवा उजवी भुवई आहे ही थोडीशी वरती ओढल्यासारखं, सैल पडल्यासारखी, थोडी ओढल्यासारखी, सैल पडल्यासारखी आपल्याला जाणवायला लागते. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपला श्वास येतो आहे जातो आहे, येतो आहे जातो आहे, याचाही अनुभव आपल्याला व्हायला लागलेला आहे. म्हणजेच आपलं आज्ञाचक्राची जागा आपल्याला कळायला लागलेली. आपलं आज्ञाचक्र याप्रमाणे ऍक्टिव्हेट व्हायला लागलेलं आहे. कदाचित असाही प्रसंग, असाही अनुभव आपल्याला यायला लागेल की आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये अंकुचन प्रसरण होण्यासारखी संवेदना आपल्याला जाणवू शकते. किंवा अजून एखाद्या प्रकाराने आपल्याला ही संवेदना जाणवू शकते, ती म्हणजे जसं चक्र गोलाकार फिरतं उजवीकडनं आणि डावीकडनं, तसं आपल्याला भूमध्यावरती उजवीकडनं काही चक्र फिरल्यासारखं, उजवीकडनं फिरल्यासारखं वाटतं आणि काही क्षणानंतर डावीकडनं फिरल्यासारखं वाटतं. तर हे उजवीकडे आणि डावीकडे फिरणं
म्हणजेच आपली डावी नासिका आणि उजवी नासिका ऍक्टिव्हेट होणं असं आहे. यापैकी कुठलाही अनुभव कोणालाही कसाही येऊ शकतो, पण तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ आपण आज्ञाचक्रावरती एकरूप झालेलो आहोत. आज्ञाचक्राची जागा आपल्याला कळायला लागलेली आहे. आज्ञाचक्र आपला ऍक्टिव्हेट होत आहे, यावरून आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. काही काळ थांबून ज्यावेळेस तुम्हाला ही संवेदना जाणवायला लागेल, त्यावेळेस आपल्याला पुढच्या चक्रावरती जायचं आहे. त्यासाठी थोडासा श्वास दीर्घ घ्या आणि होल्ड करा. श्वास रोखून ठेवा. श्वास रोखून एक क्षणभर रोखून हळूहळू खाली येत श्वास सोडत सोडत आपल्या गळ्यावरती या आणि श्वास पूर्णतः सोडा. गळ्यावरती या आणि श्वास पूर्ण सोडा आणि तिथे आपल्याला श्वास येतो आहे जातो आहे याची जाणीव करून घ्या. पहा, आपल्याला गळ्यामध्ये श्वासाची जाणीव व्हायला लागलेली ना. आता नाकामध्ये ना भूमध्यामध्ये, आता गळ्यामध्ये श्वासाची जाणीव व्हायला लागलेली आहे. आपल्या डाव्या साईडच्या गळ्याच्या भागामध्ये श्वास वरती जातोय खाली येतोय, वरती जातोय खाली येतोय. आपल्या डाव्या साईडला किंवा उजव्या साईडनी काही वेळानंतर, कोणाला उजव्या साईडनी पहिले होईल नंतर डाव्या साईडनी होईल, कोणाला डाव्या साईडनी पहिले होईल नंतर उजव्या साईडनी होईल. पण आपल्याला गळ्यामध्येच जाणीव श्वास आणि प्रश्वासाची व्हायला लागते, जिथे आपलं विशुद्धी चक्र आहे. पहा, आपण तिथे ही जाणीव होती का नाही? आपला पूर्णतः श्वास आपल्या गळ्यामध्ये आपल्याला जाणवायला लागलेला आहे. जिथून गळा सुरू होतो आणि जिथे जबड्याच्या खाली संपतो, तो पूर्णतः वर आणि खाली, वर आणि खाली श्वासाची जाणीव आपल्याला व्हायला लागते. ते आपलं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. विशुद्धी चक्राचं स्थळ, जागा आपल्याला जाणवायला लागलेली आहे. पहा, आपला श्वास तिथे चालू आहे. पूर्णतः लक्ष द्या, एकाग्र व्हा, शांतपणे. सगळ्यांना याचा अनुभव होणारच आहे, कारण आपले गुरु आपल्या बरोबर आहे. मिकाऊ ओसई आपल्या बरोबर आहे. आपले आध्यात्मिक गुरु आपल्या बरोबर आहे. आपलं शरीर मन आपल्या बरोबर आहे. तर नक्कीच आपल्याला ह्या संवेदना जाणून घेता येतील. गळ्यामध्ये पूर्णतः लक्ष केंद्रित केल्यानंतर विशुद्धी चक्रावरती हे आपल्याला संवेदना जाणवत आहे. आता आपल्याला थोडस पुढे जायचं आहे, म्हणून दीर्घ श्वास घ्या. कुठपर्यंत श्वास घ्यायचा? आपल्या भूमध्यापर्यंत. ज्यांना जमेल त्यांनी सहस्त्रार चक्रापर्यंत एक क्षणभर, काही क्षण तिथे होल्ड करायचं आहे. श्वासाला रोकायचं आहे आणि हळूहळू सोडत 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 आपल्याला आपल्या छातीमध्ये अनाहत चक्रावरती यायचं आहे. छातीच्या मध्यभागावरती श्वास पूर्ण आणून सोडा आणि श्वास सोडल्यानंतर पहा, तिथे आपल्याला श्वासाची जाणीव होते. आपल्या उजव्या लंग्सकडे, डाव्या लंग्सकडे, उजव्या लंग्सकडे, डाव्या लंग्सकडे, छातीच्या उजव्या भागाकडे, छातीच्या डाव्या भागाकडे आपल्याला श्वास येतो आहे जातो आहे, येतो आहे जातो आहे. काही क्षण आपल्याला याचा अनुभव होतो. नंतर ती बाजू चेंज होते. डावीकडे चालत असेल तर उजवीकडे चालते, उजवीकडे चालत असेल तर डावीकडे चालते. त्याकडे लक्ष द्या. संपूर्णपणे जाणीव आपल्या अनाहत चक्रावरती, हृदयाच्या ठिकाणी, प्रत्येक श्वास प्रश्वासावरती. पहा, आता आपला श्वास न गळ्यातून, न नाकातून, न आज्ञाचक्रातून चालतो, तर तो आपल्या हृदयास्थानी, हृदयाच्या ठिकाणी आपला श्वास चालू आहे. म्हणजे आपली अनाहत चक्राची जागा आपल्याला कळायला लागलेली आहे स्पष्टपणे. काही काळ आपापल्या वेळेप्रमाणे, आपापल्या साधनेप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे
आपापल्या अनुभवाप्रमाणे हा वेळ आपल्याला द्यायचा आहे. एकेका चक्रावरती कोणी 1 मिनिट, कोणी 2 मिनिट, कोणी 3 मिनिट, कोणी 5 मिनिट ध्यान करू शकतं. ज्याला आपल्याला जशी गरज असेल, जशी व्याधी असेल, जसा प्रॉब्लेम असेल, त्याप्रमाणे त्या चक्रांवरती आपण अशा प्रकारे ध्यान करू शकतो. आज्ञाचक्र हे भावभावनाचं स्थान असल्यामुळे इथे शक्यतो आपल्याला जास्त त्याचा अनुभव यायला लागतो, कारण इथे लंग्स पण आहे आणि हार्ट बीट पण आहे. हळूहळू परत दीर्घ श्वास घ्या. परत आपल्या अनाहत चक्रावरून गळ्यामध्ये श्वास घ्या. भूमध्यावरती आणा, सहस्रार चक्रापर्यंत न्या. एक क्षणभर थांबा, होल्ड करा. होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड करणं म्हणजे श्वास रोखून ठेवणं काही क्षण, काही सेकंद, आणि नंतर हळूहळू सुरुवात करायची सोडायला श्वास, आणि तो आपल्या पोटापर्यंत आणायचा आहे. आपल्या नाभी प्रदेशावरती श्वास सोडून द्यायचा आहे पूर्णतः. पहा, आपलं नाभी प्रदेश वरती पूर्ण श्वास सोडल्यानंतर तिथून श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. आणि जसं काही आपलं पोट बाहेर येतंय, आतमध्ये जातंय, बाहेर येतंय, आतमध्ये जातं, किंवा आपल्या नाभीपासून डायफ्राम पर्यंत, पोटाच्या मध्यभागापासून छातीच्या तळव्यापर्यंत श्वास वर आणि खाली, श्वास वर आणि खाली आपल्याला याची जाणीव व्हायला लागते. पूर्णतः लक्ष पोटामध्ये, मणिपूर चक्रावरती श्वासाची जाणीव पहा. जसं पोटामध्ये आपल्याला हृदयाची ठोके कसे ऐकायला येतात, हृदयाच्या ठोक्याची कसे स्पंदन होतात, त्याप्रमाणे आपल्याला नाभीच्या आजूबाजूला ही स्पंदन, ही ठोके आपल्याला जाणवायला लागतात. आणि इथेच आपलं मणिपूर चक्र आहे. आपल्याला काही क्षण ही उजव्या साईडनी नाभीच्या आणि काही क्षण हे डाव्या साईडनी नाभीच्या आपल्याला जाणवायला लागतात. कोणाकोणाला नाभीच्या समोर गोलाकार फिरण्याची जाणीवही होऊ शकते, उजवीकडनं आणि डावीकडनं असंही होऊ शकतं. किंवा इथे नाभी आपली फटफट वर खाली असाही होऊ शकतो. अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा येऊ शकतो, परंतु ती जागा आपल्याला कळणं, मणिपूर चक्र कुठे आहे हे जाणवणं, या माध्यमातून आपल्याला कळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण मणिपूर चक्रावरती स्थिर झालेलो आहोत हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आणि यावरही जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्या भूमध्यावरती त्या चक्रांचा कलर आपल्याला इमेजिंग करायचा आहे. जसं आता मणिपूर चक्र चालू आहे, तर पिवळा कलर, येलो कलर आपल्या डोळ्यासमोर आणा. बरोबर तुमचा तिथे तुम्हाला मणिपूर चक्रावरती ती संवेदना जाणवायला लागेल. परत पुढची प्रोसेस तीच आहे. हळूहळू श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, वरती न्या. आपल्या सहस्त्रार चक्रापर्यंत श्वास घेऊन जा. एक क्षणभर करा, होल्ड करा, थांबा. आणि आता हळूहळू श्वास सोडायला सुरुवात करा. श्वास सोडत 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 खाली न्या आणि आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती जा. स्वाधिष्ठान चक्रावरती गेल्यानंतर आपल्याला लिंग किंवा योनीच्या मागे, आता मागच्या साईडनी लक्ष द्या. इतक्या वेळ आपण समोरच्या साईडनी लक्ष दिलं होतं, आता मागच्या साईडनी लक्ष द्या. स्वाधिष्ठान चक्राला लिंग किंवा योनीच्या मागे जस्ट तिथे बघा, आपल्याला कमरेच्या तिथे स्पंदन जाणवत आहे. तिथे आपल्याला हार्ट बीट आल्यासारखे आपल्याला जाणवत आहे. तिथे आपल्याला काहीतरी गोलाकार फिरल्यासारखं वाटत आहे. उजव्या साईडनी आणि डाव्या साईडनी अल्टरनेट चेंज व्हायला लागतंय. पहा, पूर्णतः लक्ष द्या. सगळ्यांना अनुभव होणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच काय, आज एक नवीन टेक्निक आपल्याला शिकण्याचा योग आलेला आहे.
जे श्वासाच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं आपलं जे काही अस्तित्व आहे ते म्हणजे आपला श्वास, आणि जे काही आपलं चैतन्य आहे ते म्हणजे श्वास. आणि या चैतन्याच्या माध्यमातूनच चैतन्याच्या स्तरावरती जाऊन आज आपण त्या चैतन्याचा स्पर्श आपल्या प्रत्येक चक्राला अनुभवत आहोत. ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पहा, स्वाधिष्ठान चक्रावरती ते स्पंदन आपल्याला सहजपणे कळायला लागतं. हाही अनुभव आपल्याला सगळ्यांना आला असेल तर हळूहळू परत दीर्घ श्वास घ्या. पूर्ण श्वास भरा. आपल्या भूमध्यापर्यंत किंवा सहस्रार चक्रापर्यंत घेऊन येता आला तर पहा. एक क्षणभर होल्ड करा, थांबा, आणि होल्ड करून हळूहळू आपल्याला श्वास आता आपल्या टेल बोन पर्यंत, ज्याला माकड हाड म्हटलेलं आहे, जिथे स्पाइन थांबते, जिथे स्पाइन संपते, असं ते टोक, कमरेचा शेवटचा भाग, तिथे मूलाधार चक्र आहे. तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करा मागच्या साईडनी, आणि तिथे पहा. आता त्याचा स्पर्श थोडासा आपल्याला जमिनीकडे पण व्हायला लागतो आणि काहीसा स्पर्श आपल्या शरीराला पण व्हायला लागतो, कारण ते चक्र हे थोडस खाली आहे, टेलबोनच्या तिथे आहे. म्हणून जमिनीच्या तिथेही स्पर्श जाणवतो, पृथ्वीचाही स्पर्श जाणवतो आणि आपल्या शरीराचाही स्पर्श जाणवतो. जणू काही आपल्याला जमिनीवरती चक्र ठेवलेलं आहे आणि ते गोलाकार उजवीकडनं डावीकडनं फिरत आहे, अशी जाणीव आपल्याला व्हायला लागते. किंवा तिथे असं हृदयाच्या ठोक्याप्रमाणे तिथे आपल्याला फट 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 अशी स्पंदन जाणवायला लागते. कधी उजव्या साईडनी, कधी डाव्या साईडनी. याचा अनुभव घ्या मूलाधार चक्रावर. पूर्णतः लक्ष द्या आपल्या मूलाधार चक्रावर, आणि हळूहळू आता आपली मूलाधार चक्र म्हणजे पृथ्वी तत्व, स्वाधिष्ठान चक्र म्हणजे आपलं जल तत्व, मणिपूर चक्र म्हणजे आपलं अग्नी तत्व, अनाहत चक्र म्हणजे आपलं वायू तत्व, आणि विशुद्धी चक्र म्हणजे आकाश तत्व. हे 5 तत्वांनी आपल्याला बनलेला आपला हा शरीर, 5 तत्व आपण एकत्रितरित्या अनुभवला, अभ्यास केला. पण त्यापुढे वरचं जे चक्र आहे ते आहे गुरु चक्र किंवा आज्ञा चक्र. त्याला गुरु तत्व असं म्हटलेलं आहे. हे गुरु तत्व आपल्याला जाणवलं, त्यावरती आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपल्या जिथे टाळू आहे, पॅलेट आहे आतून, तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करा. पहा, जणू काही वरून आपल्याला कोणीतरी हॅमरिंग केल्यासारखं आपल्याला तिथे जाणवतीये, श्वासाची जाणीव होते. ते आहे आपलं सहस्त्रार चक्र किंवा त्याला ईश्वरी चक्र किंवा परमात्म्याचं स्थान, चेतनेचं स्थान आपल्याला म्हणता येईल. जिथून कॉस्मिक एनर्जी, परमशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, असं ते सहस्त्रार चक्र. तिथेही आपल्याला श्वासाची जाणीव व्हायला लागते. पहा, आपला श्वास पूर्ण बॉडी मधून रिलॅक्स झालेला आहे. आपली पूर्ण बॉडी एकदम शांत झालेली आहे. कुठेही श्वासाची जाणीव होत नाहीये. पण आपल्या टाळूच्या तिथे, तिथून आपल्याला श्वास वर खाली झाल्याचा अनुभव आपल्याला येतो आहे. फक्त टाळू मधून आपल्याला श्वास वर खाली झाल्याचा अनुभव होतोय, म्हणजेच आपलं सहस्रार चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागलेलं आहे. सहस्रार चक्राची जागा आपल्याला कळायला लागलेली. आणि ज्यावेळेस आपण सतत अशा प्रकारचं ध्यान करतो, त्यावेळेस आपलं सहस्रार चक्र
आपली औरा आभा, आपला संपूर्ण देह हा या चेतनेशी अटॅच होतो आणि मग आपल्याला पूर्ण शरीरामधूनच श्वासची जाणीव व्हायला लागते. आपलं पूर्ण शरीर पहा, आता आपली आभा औरा खूप वाढलेली आहे. आभा मंडल आपलं भरपूर वाढलेलं आहे, कारण आपण 7 चक्र ऍक्टिव्हेट केलेले आहे. आता आपला श्वास पहा, जणू काय आपलं पूर्ण शरीर श्वास घेत आहे आणि सोडत आहे. आपलं शरीर अंकुचन पावतंय, प्रसरण पावतंय. आपलं शरीर अंकुचन पावतंय, प्रसरण पावतंय. बऱ्याच वेळेस तर आपल्याला असं वाटतं की आपलं शरीर कोणीतरी ओढतंय आणि सैल सोडतंय. आपलं पूर्ण शरीर ओढतंय आणि सैल सोडतंय. बऱ्याच वेळेस असाही अनुभव होतोय की आपलं पूर्ण शरीर हलायला लागतंय, गोल गोल फिरायला लागतं आपोआप, उजवीकडनं आणि डावीकडनं. काही वेळेस उजवीकडनं, काही वेळेस डावीकडनं गोलाकार शरीर फिरायला लागतं, आपोआप हलायला लागतं. असाही अनुभव यायला लागतो. ती औरा शक्ती आभा इतकी प्रचंड आपली वाढलेली असते की या चेतनेमध्ये, या बाहेरची जी एनर्जी आहे ती पूर्ण आपण अटॅच होत आहोत त्या स्पंदनाशी, त्या ऊर्जेशी. हळूहळू आता आपण थोडं शांत होत आहोत. या ऊर्जेच्या प्रवाहामधून आपण हळूहळू स्वतःला हळूहळू शांत करत करत आपल्या भूमध्यावरती लक्ष केंद्रित करा. तिथे ओम म्हणा, ओंकार म्हणा. कमीत कमी 11 वेळेस, 5 वेळेस. वेळेचं भान ठेवून आज आपण 3 वेळेस फक्त म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. आता दोन्ही भुवयाच्या मधून हळूहळू श्वास आपल्या नाकपुडीकडे लक्ष द्या. परत आपल्या नासिकेवरती एकाग्र व्हा आणि पहा आपला पूर्वरत श्वास आपल्याला कळायला लागलेला आहे. उजवीकडनं, डावीकडनं आपण पूर्णतः शरीराने मनाने शांत झालेलो आहोत, रिलॅक्स झालेलो आहोत. आज आपल्याला हे मेडिटेशन अर्ध्या तासाचं करायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या 20 रेखेच्या रेखाताई, आपले गुरु यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आणि या वेळेचं, या परिस्थितीचं, या वास्तूचा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत माझं आजचं ध्यान मी ते थांबवतो. हरि ओम. आपण सावकाश दोन्ही हात एकमेकावरती जोडून घ्यावे. दोन्ही हाताचा गरम स्पर्श आपल्या डोळ्यावरती ठेवावा. उजवीकडनं डावीकडनं हात घेऊन घ्यावे आणि हात खाली आणत बोटांच्या पट्टीतून प्रकाशाला पाहत पाहत हळुवारपणे डोळे उघडायला हरकत नाही. आपला अनुभव आपण शेअर करायलाही हरकत नाही. धन्यवाद.